पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभागनीय आरक्षण सोडतीमध्ये आपण ज्या आपल्याला राज्य निवडणूक आयोगाने सूचना केलेल्या होत्या, मान्यता दिलेल्या होत्या, वर आपण ज्या पद्धतीने सोडत करणार आहोत त्यासाठी जी माहिती आहे ती समोर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार आपली माहिती म्हणून सांगतो, आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला म्हणजे प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला जो आहे तो त्याच्यामध्ये चार्ट असणार आहे। जसं आपण सोडत काढू त्या पद्धतीने तो फिल होणार आहे स्क्रीनवरती। आणि उजव्या बाजूला जे आहे ते सोडत काढताना ते थेट प्रक्षेपण, पारदर्शक पेटीचं थेट प्रक्षेपण ते उजव्या बाजूच्या स्क्रीनवर दिसणार आहे। आणि समोर मोठ्या स्क्रीनवरती आपण माहिती घेत पुढील कार्यक्रम करणार आहोत। सन 2011च्या जनगणनेनुसार आपली एकूण लोकसंख्या 5,09,901 इतकी होती। त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 37,923 इतकी होती। अनुसूचित जमातीची लोकसंख्या 12,727। या अनुषंगाने महानगरपालिका अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाची सूचना, नगरविकास विभागाची अधिसूचना या एकूण सूचनांचा विचार करता आपल्या एकूण पालिका सदस्यांची संख्या 78 इतकी होत आहे। आणि यामध्ये 50% जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत, त्या 39 इतक्या होत आहेत। नगरविकास विभाग मंत्रालय यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार शक्य असेल तेथवर 4 पालिका सदस्य, परंतु 3 पेक्षा कमी नाहीत आणि 5 पेक्षा अधिक होणार नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील अशी तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये करण्यात आलेली आहे। या तरतुदीनुसार एकूण 20 प्रभाग अंतिम करण्यात आले आहेत। यापैकी प्रभाग क्रमांक 11 व प्रभाग क्रमांक 20 हे 2 प्रभाग 3 जागांचे आहेत। उर्वरित 18 प्रभाग हे 4 जागांचे आहेत। प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 20 हे त्रिसदस्यीय असणार आहेत। आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याकरता नगरविकास विभाग मंत्रालय यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 7 या नियमानुसार चक्रानुक्रमाच्या प्रयोजनासाठी या नियमांच्या प्रारंभानंतर घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुका या प्रथम निवडणूक असल्याचे मानण्यात येईल अशी तरतूद केलेली आहे। यामुळे यापूर्वी झालेल्या निवडणुकांमधील आरक्षणांचा या आरक्षण सोडतीकरिता विचार केला जाणार नाही। आपल्या निवडणुकीकरता अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षित जागांची संख्या यासाठी जे सूत्र निश्चित केलेले आहे त्यामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या असं आपले अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 37,923, आपली लोकसंख्या 5,09,901 गुणिले एकूण सदस्य संख्या 78, म्हणजे आपल्याकडे अनुसूचित जाती करता एकूण राखीव 6 जागा येत आहेत। या 6 जागांपैकी 50% जागा या अनुसूचित जाती महिलांकरता राखीव असतील, म्हणजे ह्या 6 पैकी 3 जागा अनुसूचित जाती महिलांकरता राखीव असणार आहेत। अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या 12,727 भागिले आपली एकूण लोकसंख्या 5,09,901 गुणिले एकूण सदस्य संख्या 78, या सूत्राद्वारे अनुसूचित जमातीची एकूण राखीव जागा आपल्याकडे 2 आहेत। याकरता या 2 मधील अनुसूचित जमाती महिलांकरता राखीव जागा 50% आरक्षणाप्रमाणे 1 जागा राखीव असणार आहे। नेक्स्ट, नागरिकांचा मागास प्रवर्ग करता आरक्षित प्रभाग निश्चित करायचे आहेत। यानुसार नगरविकास विभागाचे 20 मे 2025 चे आदेश क्रमांक MCO 181 9/14 नुसार त्यातील नियम 5 प्रमाणे प्रत्येक प्रभागाकरता 1 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता नेमून देण्यात येईल। आपल्याकडे एकूण 78 सदस्य आहेत। या सदस्यांपैकी एकूण सदस्यांपैकी 27% जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता आरक्षित असणार आहेत। 27% जागा 78 सदस्य, 27% जागा म्हणजे 21.06 जागा यामध्ये अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा अशी सूचना आहे। यामुळे एकूण 21 जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित असणार आहेत। नेक्स्ट, आता आपण जी चर्चा केली त्याप्रमाणे मान्य
राज्य निवडणूक आयोगाने जी मान्यता दिलेली आहे तो तक्ता आता आपल्या समोर आहे. यानुसार प्रभाग क्रमांक लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने त्या प्रभागाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण आपले असणार आहे. त्यानुसार आपल्याकडे परिशिष्ट 2 मान्यताप्राप्त परिशिष्ट 2 प्रमाणे अनुसूचित जातीकरिता आरक्षित प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 6 हे 6 प्रभाग आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीकरिता प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 9 हे आरक्षित झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे नियम 5 प्रमाणे प्रत्येक प्रभागाकरिता 1 असे 20 प्रभागांकरिता 20 नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरता आरक्षित झालेले आहे. अकरा आणि प्रभाग क्रमांक 20 हे 2 प्रभाग 3 जागांचे आहेत. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे यापैकी कोणत्या प्रभागामध्ये महिलांकरता 2 जागा राखीव असतील तो प्रभाग आपल्याला निश्चित करायचा आहे. तर मी चिठ्ठी तयार करणाऱ्यांना विनंती करतो, मान्य राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्यानुसार त्या चिठ्ठीचा आपण एक राऊंड तयार करणार आहोत. चिठ्ठी तुम्हाला दाखवून आणि समोर तो काचेच्या पेटीमध्ये टाकणार आहोत. त्याला एका सामन्याचे रुपये लावण्यात येतील आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात येईल. प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 20 हे दोन्ही समोर काचेच्या पेटीमध्ये दाखवावेत. स्क्रीनवरती दिसण्याची व्यवस्था करावी. एक मिनिट, एक सेकंद. कुठे बरोबर एपिसोड यूट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा लाईव्ह चालू आहे. मान्य सूचना दिलेल्या आहेत या बाबतीमध्ये, त्याचे पण पालन करत आहोत.
पहिल्या सोडत ज्या प्रभागामध्ये त्या सदस्य प्रभागामध्ये 2 जागा महिलांकरता राखीव असणार आहेत ते प्रभाग निश्चित करणे. प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 12 चिठ्ठी आपण टाकलेली आहे. मी फिरवण्याची विनंती करतो. छोट्याशा काचेची पेटी फिरवावी. कॅमेरामॅन हे जे चालू आहे हे दिसलं पाहिजे स्क्रीनवर व्यवस्थित. हा ते झूम करायचं किंवा काय करायचं ते ऍडजस्टमेंट चेक करा. विद्यार्थ्यांचं नाव सांग. नाव विद्यार्थ्यांचं नाव सांगशील बाळा, एकटा सांगशील. माझे नाव श्रेया प्रकाश राजन. मी चौथीमध्ये शिकते. ओके. आता जी चिठ्ठी उचलणार आहे तो दोन जागेसाठी आरक्षित राहणार आहे. महिलांसाठी आरक्षित 11 आणि 20 मधून जी चिठ्ठी उचलणार आहे तो आरक्षित राहणार आहे. नाही 11 आणि 20 जे 3चे प्रभाग आहेत 3 सदस्यीय त्याच्यामधून कोणत्या प्रभागात 2 महिला असतील यासाठी जी चिठ्ठी उचलणार आहे तो त्या ठिकाणी 2 महिला असतील. क्रमांक 20 त्रिसदस्यीय प्रभाग आहे. याच्यामध्ये 2 जागा महिलांकरता राखीव असणार आहे. कृपया शांतता राखावी. प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2 जागा महिलांकरता राखीव असणार आहेत. अनुसूचित आता सोडत क्रमांक 2 पुढील सोडत आपली असणार आहे. नेक्स्ट घ्या. अनुसूचित जाती जे राखीव प्रभाग आहेत त्या अनुसूचित जाती महिला प्रभागाकरता राखीव प्रभाग निवडले. याकरता लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 15 आणि 6 तर आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत. पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 13 आणि 12 दाखवून आपल्या समोर त्याची गुंडाळी करून आतमध्ये टाकण्यात येतील. प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 11 उपस्थितांना दाखवायची. यस. प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 6 आता या 6 चिठ्ठ्यांपैकी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित निघणार आहेत ते आपण जे चिठ्ठ्या उचलणार आहेत 3 त्या महिलांसाठी आरक्षित होतील. अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होतील. ज्या चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या
माझं नाव आयुष धनबहादूर साव. मी इयत्ता 2री शिकते. प्रभाग क्रमांक 6 ही जागा अनुसूचित जाती महिला करता राखीव होत आहे. आता हा काचेची पेटी पुन्हा एकदा फिरवून आपण चिठ्ठे काढणार आहोत. माझे नाव अस्मिता संजय शेवाळकर. मी इयत्ता 3री शिकते. प्रभाग क्रमांक 13 ही जागा अनुसूचित जाती महिला करता घोषित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा फिरवा. माझे नाव साहिल गोविंद जाधव. मी आता 4थीत शिकतो. प्रभाग क्रमांक 11 ही जागा अनुसूचित जाती महिला करता घोषित करण्यात आहे. आपल्या सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 11 आणि 13 या जागा अनुसूचित जाती महिला करता घोषित करण्यात येत आहे. यामुळे प्रभाग क्रमांक आपापसामध्ये चर्चा करू नका. शांतता ठेवा प्लीज. चर्चा करू नका. पुढील आपली सोडत क्रमांक 3 अनुसूचित जमाती करता जे राखीव प्रभाग आहेत त्यापैकी अनुसूचित जमाती महिला राखीव प्रवर्गाकरता प्रभागाची निश्चिती करणे याकरता प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 9 हे 2 प्रभाग अनुसूचित जमाती करता राखीव आहेत. याच्या चिठ्ठ्या आपण काचेच्या पारदर्शी पेटीमध्ये टाकत आहोत. माझं नाव निशा करल्लू हरबी. इयत्ता 4थी शिकते. जी चिठ्ठी उचलली जाणार आहे ती महिलांसाठी आरक्षित असेल. अनुसूचित जमाती महिलांसाठी. प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती महिला करता राखीव घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती महिला आणि प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जमाती. नेक्स्ट आता आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग करता राखीव जागांकडे आपण वळत आहोत.
मगाशी सांगितल्याप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता 21 जागा राखीव ठेवायच्या आहेत. नगरविकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 5(1) खंड अ यानुसार प्रत्येक प्रभागाकरिता 1 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता नेमून देण्यात येईल. म्हणजे 21 मधील 20 जागा अशा प्रत्येक प्रभागाला 1 जागा आपण नेमून देत आहोत. नेक्स्ट, यानुसार प्रभाग 1A 2A 3B 4A 5A 6B 7A 8A 9B 10A 11B 12B 13B 14A 15B 16A 17B 18A 19A आणि 20A हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता राखीव होत आहेत. नेक्स्ट, आता आपली सोडत क्रमांक 4 असताना आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या उर्वरित एका जागेसाठी आपल्याला सोडत काढायची आहे. प्रतीक रिपीट कर, नावाप्रचं प्रतीक रिपीट कर जागेवर. प्रभाग क्रमांक 1A नागरिकांचा मागास प्रवर्ग चार्ट मध्ये अपडेट कर ना. इकडे नाही दिसत सर, तुमच्याकडे दिसणार आहे. तो अपडेट केले ना. स्टेजच्या उजव्या बाजूच्या स्क्रीनवर पण हे दाखवलेलं आहे. नामप्रच्या प्रेझेंटेशन वेगवेगळं आहे, पण त्याच्यात पण नामप्रच्या जागा दाखवलेल्या आहेत. पाहिजे असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 1 ची अ 2A 3B 4A 5A 6B 7A 8A 9B 10A 11B 12B 13B 14A 15B 16A 17B 18A 19A 20A याप्रमाणे प्रत्येक प्रभागासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाची 1 जागा देण्यात आलेली आहे. आपल्याला म्हणजे 21 नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागा आहेत. त्यापैकी ह्या 20 देऊन जी 1 शिल्लक जागा आहे ती आपल्याला सोडतीने काढायची आहे. ती कशी काढायची आहे विधाते साहेब आपल्याला एक्सप्लेन करतील. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एकूण 21 जागांपैकी 20 जागांची प्रभागनीय जागांचे थेट वाटप करण्यात आले असून उर्वरित 1 जागा सोडतीने पुढील नियमानुसार काढवायची आहे. नगरविकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 5(ब) मधील खंड 2 नुसार खंड अ आणि उपखंड 1 यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे जागांचे वाटप केल्यानंतर जर तेथे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नेमून द्यावयाच्या आणखी काही जागा शिल्लक असतील तर ज्या प्रभागातील किमान 3 जागा बिनराखीव राहिलेल्या असतील त्या प्रभागांमधून सोडतीने या जागा नेमून देण्यात येतील. म्हणजे आता आपण जे वाटप केलेलं आहे ते वाटप झाल्यानंतर ज्या प्रभागामध्ये 3 जागा बिनराखीव असतील त्यापैकी आपण 1 जागा सोडतीने काढणार आहोत. तर आपल्याकडे 3 जागा बिनराखीव असलेले प्रभाग पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग 1, प्रभाग 2, प्रभाग 4, प्रभाग 5, प्रभाग 7, प्रभाग 8, प्रभाग 10, प्रभाग 13, प्रभाग 16, प्रभाग 18 आणि प्रभाग 19 11 प्रभाग आहेत जिथे 3 जागा बिनराखीव आहेत. मी चिठ्ठ्या बनवण्यासाठी विनंती करतो. प्रभाग 1 आणि 2, प्रभाग 1, प्रभाग 2 तुम्ही चिठ्ठ्या बनवा. मी प्रभाग पुन्हा एकदा वाचतो. प्रभाग 1, प्रभाग 2, प्रभाग 4, प्रभाग 5, प्रभाग 7, प्रभाग 8, प्रभाग 10, प्रभाग 14, प्रभाग 16, प्रभाग 18 आणि प्रभाग 19. प्रेझेंटेशन मध्ये 13 जे आलं आहे ते 14 पाहिजे. 3 बिनराखीव असलेले आपलं चार्ट समोर आहे त्यानुसार मी आता वाचून दाखवलेलं आहे, करेक्शन केलेलं आहे. हे प्रेझेंटेशन आहे.
आता आपण चिठ्ठ्या बोलूयात. प्रभाग 1 आणि प्रभाग 2. प्रभाग 1, प्रभाग 2. ज्या 11 प्रभागांमधून आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीची एक राहिलेली सोडतीची जागा काढायची आहे, त्या प्रभागांसाठीच्या चिठ्ठ्या या ठिकाणी तयार होत आहेत. त्या आपल्याला दाखवूनच आपण त्या ड्रम मध्ये टाकणार आहोत. प्रभाग 1 आणि 2 ची चिठ्ठी या ठिकाणी टाकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रभाग 4 आणि 5 आणि प्रभाग 5 समोर दाखव. प्रभाग 7, प्रभाग 8. प्रभाग 10, प्रभाग 14. प्रभाग 16, प्रभाग 18. प्रभाग 19. या 11 प्रभागांसाठी जे चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत त्यातून जी चिठ्ठी निघणार आहे ती त्या प्रभागामधली नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीची दुसरी जागा आहे. माझे नाव आदर्श किशोर बोराडे आहे. मी आता 4थी शिकत आहे. प्रभाग क्रमांक 18 येथे 21वी नागरिकांचा मागास प्रवर्गाची राखीव जागा घोषित करण्यात येत आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 2 जागा असणार आहेत. नेक्स्ट, आता आपण पुढील टप्प्याकडे जात आहोत. नगर विकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6 मधील 3(ब) नुसार ज्या प्रभागामध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही करता राखीव असतील, परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव नसतील, तर अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा महिलांकरता राखून ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. यानुसार आपल्याकडे प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती महिलांकरता राखीव आहे. त्यामुळे 3(ब) ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक
प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती महिलांकरता घोषित झालेली आहे. प्रभाग क्रमांक 6 ही जागा अनुसूचित जाती महिलांकरता घोषित झालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 ही जागा अनुसूचित जमाती करता घोषित झालेली आहे. तर प्रभाग क्रमांक 9 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग करता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 12 ही जागा अनुसूचित जाती करता राखीव आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 12 ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 15 ही जागा अनुसूचित जाती करता घोषित करण्यात आलेली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 15 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 17 ही जागा अनुसूचित जाती करता घोषित करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 17 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता घोषित करण्यात येत आहे. नेक्स्ट, नगर विकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 नवीन 14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6(3)(अ) मध्ये प्रथम ज्या प्रवर्गामध्ये नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाकरता 2 जागा राखीव असतील त्या प्रभागातील 1 जागा थेट नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलांकरता ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार आपल्याकडे प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता 2 जागा राखीव असल्याने प्रभाग क्रमांक 18 मधील 18(अ) ही जागा नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलांकरता थेट राखीव झालेली आहे. अठरा ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव असणार आहे. त्याला हायलाइट कर. आता आपण ज्या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित आता केलेले आहेत त्या पुन्हा एकदा वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 18 या 5 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता घोषित करण्यात येत आहेत. पुढे नेक्स्ट नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता एकूण 21 आरक्षित जागांपैकी 11 जागा आपल्याला महिलांकरता राखीव ठेवायच्या आहेत. त्यापैकी 5 जागा आता आपण घोषित केलेल्या आहेत. यामुळे उर्वरित 6 जागा या आपल्याला सोडतीने आरक्षित करावयाच्या आहेत. याकरता नगर विकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 नवीन 14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6 अन्वये अशा प्रकारे जागा नेमून दिल्यानंतर जर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या कोणत्याही जागा शिल्लक राहत असतील तर त्या जागा खंड अ आणि खंड ब यामध्ये नमूद केलेले मात्र 5 जागा नसलेले प्रभाग आणि ज्या प्रभागामध्ये कोड नियम 1 अनुसार अशा आरक्षणासाठी विहित केलेल्या संख्यात्मक मर्यादेपर्यंत महिलांसाठी अगोदरच राखून ठेवलेल्या असतील असे प्रभाग वगळून उर्वरित प्रभागांमधून सोडतीने नेमून देण्यात येतील. या तरतुदीनुसार उर्वरित शिल्लक राहिलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांच्या 6 जागा सोडतीने काढण्याकरता नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागा असणारे प्रभाग पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 तसेच प्रभाग वाचतो त्याप्रमाणे चिठ्ठ्या बनवून आपण त्या काचेच्या पेटीमध्ये टाकूयात. प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5
प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 14, दहा 14, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 19, सोळा आणि 19. आता आपण ज्या चिठ्ठ्या टाकलेल्या प्रभागांच्या त्या मी फिरवण्यासाठी सांगतो. आपण यातून 6 प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करणार आहोत. यामधून ज्या चिठ्ठ्या निघल्या जातील त्या चिठ्ठ्यांसाठीच्या प्रभागाची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी निश्चित केली जाईल. माझे नाव श्रेया प्रदोष रजत. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. प्रभाग क्रमांक 5, प्रभाग 5A ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करता घोषित करण्यात येत आहे. फिरवा. माझे नाव साई गोविंद जाधव. मी आता 4थीला शिकतो. प्रभाग क्रमांक 8A ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव अस्मिता संजय शेवाळकर. मी इयत्ता 3री शिकते. प्रभाग क्रमांक 10A ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव आदर्श किशोर बोराडे. मी आता 4थी शिकत आहे.
प्रभाग क्रमांक 14 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव निशा करलवार, मी इयत्ता 4थी शिकते. प्रभाग क्रमांक 16 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव आयुध साव, मी इयत्ता 2री शिकते. प्रभाग क्रमांक 4 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण 11 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता जागा निश्चित केलेल्या आहेत. ते मी परत वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 18 या जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. नेक्स्ट, आता यापुढील आपली प्रक्रिया अशी असताना आहे की सर्वसाधारण महिलांकरता ज्या 24 जागा आहेत त्या जागा आपण नेमून देणार आहोत. यामध्ये जे प्रभाग 4 सदस्य आहेत त्यामधील 2 जागा 50% जागा या 2 जागा महिलांकरता आरक्षित असणार आहेत. तर ज्या ठिकाणी 4 सदस्य प्रभागामध्ये 2 जागा आरक्षित नसणार आहेत, कमी आहेत, त्यामध्ये आपण सर्वसाधारण महिला या जागेचा समावेश करणार आहोत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक 1 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 1 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमाती महिलांकरता एक जागा राखीव असल्याने प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती मी परत पहिल्यांदा सांगतो. प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक नागरिकांचा मागास प्रवर्ग आपण 1 वेळी घोषित केलेली आहे. यामध्ये एकही जागा महिलांकरता राखीव नाही. यामुळे प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 1 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रभाग क्रमांक 2 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आरक्षित होती अगोदर. यामध्ये महिलांकरता एकही जागा आरक्षित नसल्याने प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 2 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती महिलांकरता आपण घोषित केलेली आहे. त्यामुळे या 4 सदस्यीय प्रभागामध्ये एक जागा महिलांकरता केलेली असल्याने व दुसरी जागा 3 ही नागरिकांचा मागास प्रवर्ग घोषित केलेली असल्याने प्रभाग क्रमांक 3 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रभाग क्रमांक 4
ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आपण घोषित केलेली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 4ब ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रभाग क्रमांक 5अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आपण यामध्ये घोषित केलेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 5ब ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 50% महिलांचं आरक्षण निश्चित करायचं असल्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी यापूर्वी एक महिला दिलेली असेल त्या ठिकाणी आपल्याला उर्वरित एक ठिकाणची सर्वसाधारण महिला द्यायची आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी एकही महिला दिलेली नसेल अशा ठिकाणी आपल्याला 2 सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागा निश्चित करायच्या आहेत. त्यामुळे आपण जे शिल्लक आहेत महिलांसाठीचं जागा त्या आपण त्या ठिकाणी थेटने देत आहोत. सर्वसाधारण महिला वैभव कंटे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रभाग क्रमांक 6अ ही अनुसूचित जाती महिलांकरता आपण या अगोदर आरक्षित केलेली आहे. प्रभाग क्रमांक 6ब ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाला घोषित केली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 6क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 6क प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 7अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आपण घोषित केलेली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 7ब ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 7क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रभाग क्रमांक 8अ ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक 7अ ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग करता घोषित केलेली असल्याने वैभव फक्त महिलांसाठी राखीव असेल तरच उल्लेख करून दे, कन्फ्युजन नको लोकांचं. आलं लक्षात. आपल्याला फक्त महिलांचं सध्या सर्वसाधारण आपण फुलफिल करत आहोत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रभाग क्रमांक महिलांची जागा निश्चित नाही केलेली. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करायच्या आहेत. प्रभाग क्रमांक 7ब सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे आणि प्रभाग क्रमांक 7क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 8अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता याबद्दल घोषित केली असल्याने प्रभाग क्रमांक 8ब ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रभाग क्रमांक 9 क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. 9ब ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला घोषित केली होती अगोदर, म्हणून प्रभाग क्रमांक 9क ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रभाग क्रमांक 10ब ही जागा सर्वसाधारण महिला करता घोषित करण्यात येत आहे. आपण सुरुवातीला सोडत काढली होती प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 20. यामध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2 महिलांचं आरक्षण आपण ठेवणार होतो. यामुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये या 30 सदस्यीय वॉर्ड मध्ये एकच महिला सदस्याचं आरक्षण असणार आहे, जे आपण या अगोदर अनुसूचित जाती महिलांकरता घोषित केलेले आहे. त्यामुळे ते सर्वसाधारण महिला हे आरक्षण येणार नाही. पुढे जात आहोत आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रभाग क्रमांक 12क हे आपण सर्वसाधारण महिला आरक्षण घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रभाग क्रमांक 13क ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रभाग क्रमांक 14 ब ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रभाग क्रमांक 15 क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये 16 ब ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये 17 क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये 18 क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये 19 ब ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 19 क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये आपल्याला 2 महिला राखीव वॉर्ड असल्याने प्रभाग क्रमांक 20 मध्ये प्रभाग क्रमांक 20 ब ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 20 क ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण 24 जागा सर्वसाधारण महिलांच्या 24 जागा आपण नेमून दिलेल्या आहेत. आता आपण अराखीव 25 जागा या आपण घोषित करत आहोत. अराखीव 25 जागा मी वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 1 ड 1 ड 2 ड 2 ड 1 ड 2 ड झाले आपले. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 ड 3 ड 4 क 4 ड 5 क 5 ड 6 ड 7 ड 6 ड 7 ड 8 क 8 ड 9 ड 10 क 10 ड 11 क 12 ड 13 ड 14 क 14 ड 15 ड 16
16 क 16 ड 17 ड 18 ड 19 ड अशा प्रकारे आपण सर्वसाधारणच्या 25 जागा घोषित केलेल्या आहेत. आता प्रभागनिहाय सर्व जागांचं आरक्षण मी आपल्या पुढे वाचून दाखवतो. 1 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 1 ब सर्वसाधारण महिला, 1 क सर्वसाधारण महिला, 1 ड सर्वसाधारण, 2 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 2 ब सर्वसाधारण महिला, 2 क सर्वसाधारण महिला, 2 ड सर्वसाधारण, 3 अ अनुसूचित जमाती महिला, 3 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, 3 क सर्वसाधारण महिला, 3 ड सर्वसाधारण, 4 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 4 ब सर्वसाधारण महिला, 4 क सर्वसाधारण, 4 ड सर्वसाधारण, 5 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 5 ब सर्वसाधारण महिला, 5 क सर्वसाधारण, 5 ड सर्वसाधारण, 6 अ अनुसूचित जाती महिला, 6 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, 6 क सर्वसाधारण महिला, 6 ड सर्वसाधारण, 7 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 7 ब सर्वसाधारण महिला, 7 क सर्वसाधारण महिला, 7 ड सर्वसाधारण, 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 8 ब सर्वसाधारण महिला, 8 क सर्वसाधारण, 8 ड सर्वसाधारण, 9 अ अनुसूचित जमाती, 9 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 9 क सर्वसाधारण महिला, 9 ड सर्वसाधारण, 10 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 10 ब सर्वसाधारण महिला, 10 क सर्वसाधारण, 10 ड सर्वसाधारण, 11 अ अनुसूचित जाती महिला, 11 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, 11 क सर्वसाधारण, 12 अ अनुसूचित जाती, 12 अ अनुसूचित जाती, 12 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 12 क सर्वसाधारण महिला, 12 ड सर्वसाधारण, 13 अ अनुसूचित जाती महिला, 13 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, 13 क सर्वसाधारण महिला, 13 ड सर्वसाधारण, 14 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 14 ब सर्वसाधारण महिला, 14 क सर्वसाधारण, 14 ड सर्वसाधारण, 15 अ अनुसूचित जाती,
15 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 15 क सर्वसाधारण महिला, 15 ड सर्वसाधारण, 16 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 16 ब सर्वसाधारण महिला, 16 क सर्वसाधारण, 16 ड सर्वसाधारण, 17 अ अनुसूचित जाती, 17 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 17 क सर्वसाधारण महिला, 17 ड सर्वसाधारण, 18 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 18 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, 18 क सर्वसाधारण महिला, 18 ड सर्वसाधारण, 19 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 19 ब सर्वसाधारण महिला, 19 क सर्वसाधारण महिला, 19 ड सर्वसाधारण, 20 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 20 ब सर्वसाधारण महिला, 20 क सर्वसाधारण महिला. अशा प्रकारे आपली अंतिम आरक्षण स्थिती असणार आहे. आपण सर्व प्रभागांच्या 78 जागा त्या कोणत्या प्रभागासाठी राखीव असतील आणि तसेच अराखीव जागांची आता आपण घोषणा केलेली आहे. माननीय आयुक्त श्री मंगेश चितळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत आज आरक्षण सोडत व निश्चितीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यापुढे आरक्षण सोडतीची जी जाहीर सूचना प्रसिद्ध करायची आहे ती 8 नोव्हेंबर 2025 रोजी करायची आहे आणि याच्यामध्ये मान्यता घ्यायची आहे. आणि प्रारूप आरक्षण जे आहे त्या बाबतीत हरकती व सूचना मागवण्यासाठी 17 नोव्हेंबर 2025 रोजी आपण प्रसिद्ध करणार आहोत आणि अंतिम दिनांक हा 24 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. तरी आजच्या आरक्षण सोडत निश्चित व सोडत या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल महापालिकेच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.